म्हणजे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे, पण सगळ्यात जास्त जी परिस्थिती आज आपल्याला गंभीर दिसते ती विशेषतः वसई विरारची परिस्थिती आपल्याला तिथे गंभीर दिसते। जवळपास रोज 100 mm पेक्षा जास्त पाऊस 1 जुलैपासून त्या ठिकाणी चाललेला आहे आणि त्यात 6 जुलैला 325 मिलीमीटर, 7 जुलैला 202 मिलीमीटर आणि जवळपास 72 तासात 672 मिलीमीटर इतका पाऊस त्या ठिकाणी पडला आहे। तिथे NDRF आणि SDRF दोन्हीच्या ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। सगळ्या मोबाईल कंपन्यांची चर्चा करून, कारण मोबाईलचं नेटवर्कही तिथे गेलं आहे, कारण तो जो मोबाईल कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डॅमेज झालेलं आहे, ते देखील ठीक करण्याचं काम चाललेलं आहे। विशेषतः जे आपलं इलेक्ट्रिसिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेलं आहे, त्यामुळे काही भागांमध्ये जाणीवपूर्वक लाईन बंद करावी लागलेली आहे, ती आपण लवकर रिस्टोअर करतो आहोत। काही भागांमध्ये इमर्जन्सी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला काही काम करावं लागणार आहे, ते काम देखील सुरू केलेलं आहे। कोकण क्षेत्रातल्या या सर्व विशेषतः प्रभावित जिल्ह्यांमध्ये तातडीच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण निधी देखील दिलेला आहे, कारण काही भागांमध्ये अगदी लोकांना जेवण देण्यापासून देखील काम करावं लागणार आहे, तर त्याकरता जो काही निधी आहे तो निधी देखील या ठिकाणी आपण दिलेला आहे।